मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वदन मधुर वदन मधुर मधुराधिपतेरखिल मधुरं मधुराधिपतेरखिल मधुरम् गुंजा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वदन मधुर वदन मधुर मधुराधिपतेरखिल मधुरं मधुराधिपतेरखिल मधुरम् गोपी मधुरा लीला मधुरा युक्ता मधुरं सुक्तं मधुरं दुष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वदन मधुर वदन मधुर मधुराधिपतेरखिल मधुरं मधुराधिपतेरखिल गोपा मधुरा गावो मधुरा यशी मधुरा तुष्टी मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुर वदन मधुराधिपतेरखिल मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, कथा करो अति अनुसार, कथा करो अति अनुसार। आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए।
सहित गादी धरिये, प्रेम सहित गादी धरिये, भव आदर से कथा करिए, भव आदर से कथा करिए, विराजिए हे महाराज पधारिए, हे महाराज आइए, महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। बाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण पुराण की जय। श्री संत गजानन महाराज की जय जय श्री राम। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ध्येयं सदा परिभवतो विष्णुमोहम् तीर्थास्पदं शिवरञ्चितं शरण्यम् मृत्याख्यं पुण्यमाभवाप्तिगोत्रम् वन्दे मातुश्री चरणारविन्दम् नवसप्तविंशो वाचुमानसुप्तात् पहिला मंडळीला विनंती आहे आता आपण पुढे सर्वांनी आपल्या जागेवर बसायचं श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा। राधे हरि का प्यारा नाम रे। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा
राधे 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 गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। मुकुट सरगल बनमाला केसर तिलक लगाया। मोर मुकुट कंगन मनमाला केसर तिलक लगाए। वृंदावन की कुंज कियन में सबको नाच नचावे, हो सबको नाच नचावे। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। नागर कहती मीरा सुर को श्यामल भाया। गिरधर नागर कहती मीरा सुर को श्यामल भाया। और तुकाराम और नामदेव ने विठ्ठल विठ्ठल गाया। अज विठ्ठल विठ्ठल गाया। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। हो गोपाला हरि का प्यारा नाम रे। नंदलाल हरि का प्यारा नाम रे। गोपाल हरि का प्यारा नाम रे। नंदलाल हरि का प्यारा नाम रे। गोपाला हरि का प्यारा नाम रे। नंदलाल हरि का प्यारा नाम रे। गोपाल हरि का प्यारा नाम रे। नंदलाल हरि का प्यारा नाम रे। श्री राधे 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 गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। राधे गोविंदा ताली ताली भजले हरि का प्यारा नाम रे। राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे। ओ राधे 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 हे वृंदावन में
श्रीमद भागवत नावाचा आहे. श्रीमद भागवताची कथा या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारची कथा या ठिकाणी चालू आहे. ही कथा ऐकत असताना आज या कथेचा आपला कितवा दिवस आहे? पाचवा दिवस आहे. गेले 4 दिवस आपण ही कथा ऐकलेली आहे. भगवान शुकाचार्य परीक्षित राजाला जी कथा सांगतात ती कथा अतिशय गोड आहे, सुमधुर कथा आहे आणि अतिशय गोड कथा आपल्या सर्वांना या ठिकाणी ऐकायला भेटत आहे. परमवंदनीय शुकाचार्य परीक्षित राजाला जी कथा सांगतात ती कथा आपल्या सर्वांना श्रवण करायची, मनाची कान करून सर्वांगाचे कान करून जसे परीक्षित राजा श्रवण करतात तसंच त्या ठिकाणी आपण श्रवण करायचे आहे. आज या कथेचा या मंदिराचा रौप्य महोत्सव आहे. कथा तशी अनेक वर्षापासून आपल्या इथे चालू आहे, पण या मंदिराच्या भूमिपूजनाचा रौप्य महोत्सव या ठिकाणी आज आहे. या ठिकाणी खरं तर 25 वर्ष झालं या मंदिरामध्ये या ठिकाणी सुंदर प्रकारची कथा चालू आहे. अनेक वर्षापासून चालू असलेल्या कथेचा रौप्य महोत्सव आहे आणि रौप्य महोत्सवाच्या कथेला आरंभ करत असताना परमवंदनीय शुकाचार्य भगवान यांना वंदन करून आपण सुमधुर अशी कथा पुढे ऐकणार आहोत. अतिशय सुंदर प्रकारची कथा आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत. सगळ्या गजानन महाराजांचा भक्त परिवार तसेच सर्व कार्यक्रमाचे आयोजक मंडळी या सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण परमार्थ करण्याची इच्छा मनामध्ये येणं हा आपल्या जीवनातला चांगला संकल्प आहे. संकल्प जर चांगला असेल आणि कृती जर चांगली असेल तर फळ नक्की परमात्मा देत असतो. आपला संकल्प चांगला असावा आणि त्या संकल्पाप्रमाणे कृती सुद्धा असते. संकल्प चांगला आहे पण कृती जर आपली त्या पद्धतीची नसेल यश आपल्याला प्राप्त. संकल्प चांगला आहे, संकल्प आपल्याला चांगला, आपला संकल्प चांगला असेल पण त्या संकल्पाप्रमाणे कृती जर तेवढी मेहनत जर नसेल तर त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा सुद्धा आपल्याला ते फळ देणार नाही. संकल्प चांगला आहे. भागवत कथेचा इतके वर्ष झाले तरी सुद्धा भागवत कथेला खंड नाही. भगवान परमात्मा विशेष कृपा आहे. श्री गजानन महाराजांची विशेष कृपा आहे. आणि म्हणून संत कृपेने माऊली दादांच्या कृपेने माऊली दादांच्या पदस्पर्शाने पावले पावन झालेल्या भूमीमध्ये संत गजानन महाराजांच्या दरबारामध्ये आपल्याला या ठिकाणी सेवेची संधी प्राप्त होती. आपले परम भाग्य आहे. या 25 वर्षातील आज या कथेचा 5वा दिवस आहे. गेली 4 दिवस आपण सुंदर प्रकारची कथा ऐकली. आज या कथेचा 5वा दिवस. कालच्या कथेमध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. गोकुळामध्ये आनंद निर्माण झाला. गोकुळामध्ये इतका आनंद निर्माण झाला की या आनंदाचा आपण या ठिकाणी अनुभव घेतोय. काल गोकुळामध्ये जो आनंद निर्माण झाला तोच आनंद आपल्या या कथेमध्ये निर्माण झाला. सर्व आनंदित होते. दुनिया तोरणे करती कथा गाती गाणे नाचू लागतात, गाणे गाऊ लागतात. अतिशय सुंदर प्रकारचे चित्रण केल्या जातात. गोकुळच्या 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 सुखा, गोकुळच्या 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 सुखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. सुखा गोकुळच्या 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 सुखा, अंत पार नाही रेखा, अंत पार नाही रेखा, अंत पार नाही रेखा. हो बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गोकुळच्या
अंत पार नाही लेखा 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 भगवंताच्या व्यतिरिक्त या जगतामध्ये सुखरूप कोण आहे? भगवंताच्या व्यतिरिक्त या जगतामध्ये सुखरूप कोणी नाही ना. म्हणून तर या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये दुःख असतं आणि ज्या ठिकाणी परमात्मा येतो ना तिथं सुख असतं. गोकुळामध्ये परमात्मा आला आणि गोकुळामध्ये परमात्म्याचा बरोबर सुख निर्माण झालं, आनंद निर्माण झाला आणि गोकुळाच्या त्या आनंदामध्ये सुखामध्ये त्या ठिकाणी इतके मग्न झाले अतिशय आनंदाने मग्न झालेले भगवान त्या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारचे लोक गवळणी त्या ठिकाणी गाऊ लागतात अतिशय आनंद सुंदर त्या ठिकाणी आनंदाचे दिवस पटकन निघून जात असतात, दुःखाचे दिवस मात्र पटकन जात नाही. लवकर जातात त्या दुःखाचे दिवस. आपल्या जीवनात जर आनंद आला तर ते आनंदाचे दिवस पटकन कसे निघून जातात कळत नाही माणसाला. चालू झाले कसे 4 दिवस गेले कळत आपल्याला. कथा 4 बघता आता 2 दिवस आपला थांबणार आहे. आज 5वा दिवस आहे. 2-3 दिवसामध्ये आपला कार्यक्रम या ठिकाणी पूर्णत्वाकडे जातो. कसे दिवस संपतात आनंदाचे कळत नाही माणसाला. तसे गोकुळामध्ये आनंद निर्माण झाला. भगवान कृष्ण परमात्म्याचं प्रागट्य झालं आणि भगवान कृष्ण परमात्म्याचं प्रागट्य झाल्याबरोबर इतका आनंद निर्माण झाला. त्या आनंदामध्ये सगळे अतिशय कसे दिवस निघून गेले कळाले नाही. तिकडे मात्र कंस त्या ठिकाणी ज्यावेळेला वसुदेव त्या मायेला तुरुंगात आले होते त्यावेळेला त्या ठिकाणी कंसाने 8व्या जन्माला आला हे कळालं की माया रडायला सुरुवात करते. मायेला उचललं लगेच मारणार तेवढ्यात ती माया निसटली आणि ती माया आकाशात जाते. आकाशात जाऊन आवाज देते, अरे कंसा तू मला काय मारतोस? तुला मारणारा तुझा काळ माझ्या आधी जन्माला आलेला आहे. शब्द कानावरती पडले. कंस म्हटला आहे माझा काळ जन्माला मला कळालं नाही की कुठे गेला असेल, कसा असेल, कुठं असेल, नेमकं पत्ताच नक्कीचा नाही. कुठे असेल नेमकं तो? त्याला मारायचं कसं? तो लहान आहे तोपर्यंत जर मारला तर ठीक आहे, नाही तर एकदा मोठा झाला ना तो आपला लहान आहे तोपर्यंत मारण्याचा प्रयत्न करायचा. कसं शोधायचं त्याला, कसं मारायचं त्याला. इकडे मात्र गोकुळामध्ये आनंद आहे पण मथुरेत मात्र दुःख आहे. गोकुळात भगवान परमात्मा प्रकट झाले म्हणून आनंद आहे पण मथुरेमध्ये इतकं दुःख निर्माण झालं. कंसाला वाटू लागलं तो काळ माझा या ठिकाणी कसा पकडता येईल, कसा त्याला मारता येईल, काय करावं त्याला मारण्याकरता. त्याला मारण्याकरता कोणता असा उपाय करावा हे लक्षात घेत असताना तेवढ्यामध्ये कंसाने सगळ्यांना एकत्र बोलवून अनेक फळ मांडले. जो कोणी माझ्या शत्रूला संपवील ना, जो कोणी माझ्या शत्रूला मारील ना त्याला या ठिकाणी आर्ध्य राज्य बक्षीस देण्यात येईल. कंस म्हटला आपणच गेल्यावर राज्याचं तरी काय करायचं, त्याच्यापेक्षा अर्ध राज्य देऊन जर तो मरत असला तर अर्ध्या राज्यात कसं तरी आपण जीवन जगू. म्हणून कंसाने सांगितलं अर्ध राज्य त्याला बक्षीस देण्यात येईल. कोणीच उठून उभे नाही, कोणीच तो विडा उचलला का? कारण प्रत्येकाला वाटायचं तो नेमकं कुठं आहे माहित नाही, कसा आहे माहित नाही, त्याला मारण्याकरता कसं काय मारलं पाहिजे हेही माहित नाही. मग नेमकं काय केलं पाहिजे कोणीच त्याची दखल घेत नाही, कोणीच उठत नाही. तेवढ्यामध्ये पुतना मावशी नावाची त्या ठिकाणी कंसाची बहीण आहे, ती उठून उभी राहते आणि कंसाला सांगते काही कंसा तुझ्या काय डोक्यावर परिणाम झाला आणि एवढीच 2-4 दिवसाचं पोरगं नाही त्याला मारण्याकरता एवढं मोठं राज्य बक्षीस द्यायचं, अर्ध राज्य बक्षीस द्यायला तुला काही कळतं की नाही? अरे
एवढंच लहान पोरग आहे, त्याला मारण्याकरता एवढं टेन्शन घेण्याची काय गरज आहे? रावसाने सांगितलं, अरे एवढंच लहान पोरग आहे, पण ते कुठे आहे, कसं मारायचं कळत नाही ना. तो टेन्शन घेऊ नको, काळजी करायची नाही, अजिबात तू काळजी करू नको. तुझा शत्रू आहे ना, 8वा मुलगा जन्माला आला देवकीचा, तो कुठंतरी आहे असं वर्णन आहे ना. तू काळजी करायची नाही, तुझा शत्रू आम्ही संपवते, मी मारतो. तू मारणार कसा करणार? तो तुला मोठा आहे सांगितलं, मला कळतंय, मला कळतं, मला लक्षात येतं का? कारण या महिन्यामध्ये, या परिसरामध्ये, पंचकृषीमध्ये जेवढे काही लहान मुलं जन्माला आलेत ना, त्या सगळ्या मुलांना विष पाजून त्या ठिकाणी मारून टाकले. त्यामध्ये तुझा शत्रू सुद्धा मरून जाईल. कुठला उपाय करायची गरज नाही. अरे पण तू मारणार कशी? काही नाही, प्रत्येक घरामध्ये जाणार, 1 महिन्याच्या आत बाळ असतं का, त्या घरात बाळ उचलणार, त्याला विष पाजणार, पाण्यात टाकून देणार, निघून जाणार. असं करता करता सगळ्या पंचकृषीतील लहान मुलं संपून टाकणार. त्यामध्ये तुझा शत्रू सुद्धा संपून जाईल. असं म्हटल्याबरोबर ठीक आहे, पण तुला आपल्या घरामध्ये कोण जाऊ दे, तुला आपल्या घरामध्ये कोणी जाऊ देणार नाही. कारण तुझं हे राक्षसी स्वरूप पाहून तुला कोणी घरामध्ये येऊ देणार नाही. कोण आपला मुलगा तुझ्या जवळ देईल, कोणी आपला मुलगा तुझ्या जवळ देणार नाही. मग तू त्या ठिकाणी त्या बाळाला मारणार कसं? असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. म्हटले, काळजी करू नको कंसा, अरे मला मायावी विद्या येते, मायावी विद्येच्या माध्यमातून मी या ठिकाणी माझं रूप अतिशय सुंदर प्रकारचं धारण करू शकतो. अतिशय सुंदर प्रकारचं रूप धारण करून मी या ठिकाणी जशी स्वर्गातली एखादी देवांगण आहे, जशी स्वर्गातली अप्सरा आहे, असं सुंदर प्रकारचं रूप मी धारण करणार, असं पुतना मावशी सांगते. आणि सुंदर प्रकारचं रूप धारण करून प्रत्येकाच्या घरामध्ये प्रवेश केला की मला कोणी अडवणार नाही. कारण अतिशय सुंदर प्रकारचं रूप धारण करून गेल्यानंतर मला कोणी घरामध्ये येण्यापासून रोखणार नाही. मी घरामध्ये जाणार, लहान बाळ उचलणार, मांडीवरती घेणार, विष पाजणार, टाकून देणार, निघून जाणार. असे अनेक बालक त्या ठिकाणी संपून टाकतात. ठीक आहे, पुतळा मावशीने त्या ठिकाणी ठरवलं की आता सगळे पुतळा मावशी त्या ठिकाणी आता निघालेली आहे. अतिशय सुंदर प्रकारचं स्वरूप धारण केलेलं आहे. सुंदर प्रकारचं मेकअप त्या पुतळा मावशीने केलेला आहे. सुंदर प्रकारचं त्या ठिकाणी मेकअप केलेला आहे. अतिशय सुंदर प्रकारचं त्या ठिकाणी मेकअप करून आता निघालेले आहे. इकडे गोकुळामध्ये इकडे आनंद आहे. गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण चालू आहे. इकडे आनंदाचं वातावरण चालू आहे. किती आनंदाचं वातावरण चालू आहे? त्या भगवान कृष्ण परमात्म्याला बघण्याकरता गवळणी जायचे. गवळणी भगवान कृष्ण परमात्म्याला नंद राजाच्या मुलाला बघण्याकरता जायचे. पण नंद राजाच्या मुलाला बघण्याकरता जात असताना अशा तशा जात नव्हत्या. कशा जात होत्या? नटून थटून जायच्या. का शृंगार करायच्या. कसा शृंगार करायच्या? अतिशय गोड शृंगार वर्णन केलेले आहे. आल्या 5 गवळणी, 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 आल्या 5 गवळणी. 5 रंगांचे शृंगार करुनी, 5 रंगांचे शृंगार करुनी, हो आल्या 5 गवळणी, 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 आल्या 5 गवळणी. पहिली गवळण रंग सफेद, जशी चंद्राची ज्योत, गगनी चांदणी लखलखीत, ऐका
हो दुसरी गवळण रंग काळा रंग काळा नेसुनी चंद्रकळा नेसुनी चंद्रकळा काळे काजळ लेऊनी डोळा काळे काजळ लेऊनी डोळा रंग तिचा सावळा रंग तिचा सावळा काळी गळ सरिले उनिगळा आलिया राजसवाळा हो आल्या पाच गवळणी 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 शृंगार करून त्या ठिकाणी भगवंताला बघण्याकरता अभिषेक केला गोपाल कृष्ण भगवान की जय कृष्ण सर्वांना भगवंताला बघण्याकरता गवळणी जायची शृंगार करायची शृंगार करायच्या त्या गवळणी अतिशय सुंदर शृंगार करायच्या भगवंताला पाहायला जायचंय ना भगवंताला बघण्याकरता जायचे ना मग प्रसन्न चेहऱ्याने केलं पाहिजे देवाच्या मंदिरात जायचे ना प्रसन्न चेहऱ्याने केलं पाहिजे दुःखाला ते सगळेच माणसं मंदिरात जातात पण सुखाच्या टायमाला जी माणसं मंदिरात जातात ना, हॅलो 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 चेक मॉनिटरला द्या आम्हाला थोडं मॉनिटर घ्या व्यवस्थित हॅलो 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 चेक हॅलो हां ओके ठीक आहे माझं
हॅलो चक हॅलो महाराज बघा हॅलो चक हॅलो पॅडचा हाईस द्या हाईस पॅडचा हॅलो ओके सर्वांनी एकदा 2 मिनिटं भजन करायचे राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे सर्वांनी मागं म्हणायचं गोपाल राधे 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 गोविंद 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 राधे जय हो गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे 1 मिनिट ऐका सर्वांनी गोविंद राधे गोपाल राधे सर्वांनी पाठीमागे म्हणायचे राधे गोपाल राधे गुरुजी पुढे बसतील मागे म्हणा हो गोविंद राधे गोपाल राधे आवाज आला पाहिजे सर्वांचा अजून जोरात आला गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 मला सगळं गोविंद राधे आवाज आला पाहिजे सर्वांचा राधे गोविंद राधे हो राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोविंद राधे गोपाल राधे आवाज शाबास जय गोविंद राधे गोपाल राधे सर्वांचा आवाज एक. हो गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे
वाह वाह, क्या बात है, शाबाश. राधे 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 गोविंद राधे जय हो. राधे 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 गोविंद राधे. 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 राधे राधे गोविंद राधे. राधे राधे गोविंद राधे. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान कृष्ण परमात्म्याला पाहण्याकरता गवळणी नटून जात होत्या. हे विषय चालू आपला. सुंदर प्रकारचं मेकअप करतात, सुंदर प्रकारचे वस्त्र परिधान करतात आणि सुंदर प्रकारचे वस्त्र परिधान करून त्या ठिकाणी नंदराजाचा मुलगा बघण्याकरता जातात ना, भगवंताला पाहण्याकरता जातात. सगळ्याच त्या ठिकाणी गवळणी सजून चालल्या होत्या आणि मग त्या ठिकाणी सगळ्या गवळणी अतिशय सुंदर प्रकारचे वस्त्र मेकअप करून चाललेल्या बघितल्या एका 95 वर्षाच्या गवळणीने. 95 वर्षाची गवळण तिने बघितलं आणि बघितल्यानंतर तिथं त्या ठिकाणी लगेचच त्या ठिकाणी म्हटली, कुठे चाललात ग एवढं सजून, एवढं सुंदर प्रकारचं मेकअप केलंय आणि मेकअप करून तुम्ही सगळ्या जणी दररोज उठलं की जातात, कुठे जातात? 95 वर्षाची गवळण, तिला माहित नव्हतं नंदराजाला मुलगा झाला म्हणून. लक्ष देऊन ऐका म्हणजे लक्षात येईल तुमच्या, लक्षात द्या. 95 वर्षाची गवळण ती त्या ठिकाणी आता म्हटली कुठं चाललात म्हटल्यावरती म्हटली, तुला माहित नाही का त्या नंदराजाला मुलगा झालाय आणि नंदराजाचा मुलगा बघण्याकरता आम्ही चाललो, त्या मुलाला बघायला चाललोत, आम्ही दररोज जातो. असं का? मग त्या 95 वर्षाच्या गवळणीला सुद्धा वाटलं आपण सुद्धा त्या नंदराजाच्या मुलाला बघायला जायचं. 95 वर्ष वय होतं, डोळ्याने कमी दिसत होतं, कानाने कमी ऐकत होतं आणि तेवढ्यात ती गवळण नटून जायचं म्हणून गेली आणि त्या 95 वर्षाच्या गवळणीने लग्नातला शालू काढला 2 लाखाचा. आपल्याला काय घ्यायचं की द्यायचं ऐक, अर्थात शालू काढला, शालू नेसायला लागली पण डोळ्याने कमी दिसत होतं. तिचा गवळणीचं नाव होतं मालू. काय नाव होतं? मालू. आणि ती मालू नेसली उलटा शालू. मालू नावडाची गवळण नेसली उलटा शालू नेसली, दिसत नव्हतं जास्त त्याच्यामुळे उलटा शालू नेसण्यात आला. आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी आता काजळ घेतलं, काजळ डोळ्यात काजळ घालायचं होतं तर ते काजळ वटालाच लावलं, लाली घेतली डोळ्याला लावली, असं त्या ठिकाणी मेकअप करून निघाली. मालक तिकून आले, बघितलं, म्हटलं काय चाललंय हे, असे अनेक प्रकारच्या शृंगार करून त्या ठिकाणी गवळणी जायच्या. खूप त्या ठिकाणी सुंदर प्रकारचं वर्णन केलंय की अतिशय गोड गवळणी सजून त्या ठिकाणी नंदराजाच्या मुलाला बघायला जायच्या. होठों पे काजल आंखों में लाली, 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 गालों पे टिकली लगाते चली, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी. माणसाने वेड झालं पाहिजे, वेड झालं पाहिजे माणसाने, पण भगवंता करता वेड झालं पाहिजे. आपण संसाराकरता वेडे झालो, संसारासाठी आपण वेडे झालो, पण जे माणसं संसारासाठी वेडे झालेत का त्या माणसाचं जीवन जास्त दिवसाचं नसतं. म्हणून देवासाठी वेडे झालेले माणसं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जिवंत राहतात ना. म्हणून वेड व्हायचंय ना तुम्हाला तर देवासाठी वेड व्हा. गाय का बछड़ा भैंस को छोड़ा, गाय का बछड़ा भैंस को छोड़ा, गाय का बछड़ा भैंस को छोड़ा, गाय का बछड़ा भैंस
को छोड़ा। हो बैल का दूध दुहाने चली, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी। भगवंता करता वेड झालं पाहिजे ना. जी माणसं देवा करता वेडी होतात ती माणसं या ठिकाणी अतिशय या ठिकाणी चांगलं जीवन जगतात. भगवंता करता वेड झालं पाहिजे, देवा करता वेड झालं पाहिजे. अरे प्रपंच करता वेड झालेला माणूस जास्त दिवसाचा नसते प्रपंचाचं जीवन. पण जी माणसं देवा करता वेडी झाली ती चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत जिवंत राहतात. 700 वर्ष होऊन गेलं तरी आजही आपल्याला ज्ञानबा तुकाराम म्हटलं की गुलाबजाम खायला भेटतात. माऊलीचं भजन केलं तरी आपल्याला अन्न भेटतंय. त्या काळात माऊलीला भिक्षा मागताना भिक्षा मिळाली नाही, पण त्याच माऊलीचं जीवन एवढं पवित्र आहे. 700 वर्ष झालं तरी आज आपल्याला माऊलीचं नाव घेतलं तरी आपल्याला आदराने पूजा करतात. आज आमची कथा तुम्ही ऐकताय. आम्ही तुम्हाला कथा सांगावून तुम्ही आमच्या समोर बसून ऐकावं एवढा माझा अधिकार नाही, पण मी तुमच्या समोर कथा सांगावी आणि तुम्ही कथा ऐकावी ही खरी कृपा जर काय असेल तर विश्व माऊली ज्ञानोबराची कृपा आहे. माऊली ज्ञानोबराच्या दरबारामध्ये जे काही सेवा घडली, माऊली ज्ञानोबराचं जे दर्शन झालं, त्या दर्शनाचं पुण्य आहे म्हणून तर आज आम्ही तुमच्या समोर येऊन बसून बोलतोय. नाही तर वास्तविक पाहता आम्हाला या ठिकाणी शालेय शिक्षण सुद्धा आमचं काही झालेलं नाही. 5वीची शाळा झाली आणि लगेच शाळा सोडून द्यावा लागली. परिस्थिती नाजूक होती घरची. 5वीच्या पुढे मला शिकता नाही आलं. अतिशय त्या ठिकाणी घरी जनावरं असायची, त्याच्यामुळे त्यांना चारा पाणी करायला कोण नसायचं. आई वडील म्हणायचे अरे घरी तू थांब, आता बस झालं शाळा शिकायचं. शाळा शिकून कुठं नोकरी लागणार आहे. शिकता नाही आलं, पण बरेच दिवस असं घरी काम करत असताना विचार केला आपल्याला असं जीवन जगून काय उपयोग आहे. अरे आपल्याला काहीतरी करायचं आहे, काहीतरी करायचं आहे. मनात तळमळ होती म्हणून मला आळंदीला जायचं ही मनामध्ये तळमळ ध्यानात ठेवली. आणि 3-4 वर्ष घरी शाळा सोडून घरी राहिल्यानंतर आळंदीला जाऊन ज्ञानोबराच्या दरबारात सेवा घडली. माऊलीच्या दरबारात राहण्याचा योग आला आणि माऊलीची कृपा झाली म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर बोलता येत आहे. नाही तर तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे माऊलीची कृपा झाली तर त्या ठिकाणी काय होत नाही महाराज. माऊलीची कृपा झाली ना तर माऊलीची कृपा झाल्यानंतर या ठिकाणी भिंत सुद्धा चालू शकते. निर्जीव भिंत चालते. माऊलीची कृपा झाली तर रेडा सुद्धा वेद बोलू शकतो. रेडा जर माऊलीच्या कृपेने बोलू शकतो तर आम्ही माणसं आहेत, आम्हाला का बोलता येणार नाही. आमच्यावरती जी कृपा आहे ती फक्त विश्व माऊली ज्ञानोबराची कृपा आहे. आणि दुसरी कृपा म्हणजे आज संत गजानन बाबाच्या दरबारात सेवा करण्याचा सुयोग होते, हे आमच्या परम भाग्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगायचं एकच गोष्ट आहे की आपल्या जीवनामध्ये आपण परमार्थ करत असताना या ठिकाणी भगवंताच्या भजनामध्ये आपण वेड झालं पाहिजे ना. भजनामध्ये वेड झालं पाहिजे, परमार्थासाठी वेड झालं पाहिजे. आणि जी माणसं परमार्थासाठी वेडे होतात त्यांना लोक म्हणतात वेडा तुका विचार करी बडबड फार. तुकोबऱ्याला वेड म्हटलं त्या काळामध्ये. आज तुकाराम महाराजांचा अभंग एका कीर्तनकाराने पाठ केला आणि त्या अभंगावरती कीर्तन केलं तर तुकोबराच्या रूपामध्ये पाहतात लोक कीर्तन करायला. का तुकोबराच्या अभंगावरती बोललं तर तुकोबराचा दर्जा दिला जातो, एवढा अधिकार तुकोबराच्या अभंगाचा आहे. म्हणून ऐका, त्या काळामध्ये संत महात्म्याने त्रास सहन केला पण ते आपल्यासाठी या ठिकाणी आदर्श आहेत संत महात्मे. म्हणून जे वेडे झाले देवासाठी ते चिरकाल टिकतात. म्हणून या ठिकाणी गवळणी वेड्या झाल्या देवासाठी. गवळणी परमात्म्याला पाहायला जायच्या. आता ही पुतना नावाची मावशी निघालेली आहे आणि पुतना नावाची मावशी शृंगार करून अतिशय सुंदर प्रकारचं रूप धारण केलं आणि अतिशय सुंदर प्रकारचं रूप धारण करून ती पुतना मावशी निघाली. निघाल्यानंतर ज्या ज्या मार्गामध्ये जायची, जे घर लागायचं, जे गाव लागायचं त्या गावात जायची. त्या गावात गेल्यानंतर तिथं त्या बाळाला उचलून घ्यायची, मांडीवरती घ्यायची. लहान बाळ त्याला दूध पाजायची, त्या ठिकाणी ते विष पाजायचे आणि त्या ठिकाणी निघून जायची, ते मरण पावायचं. असं करता करता अनेक बालकं त्या पुतना मावशीने मारली. अनेक बालकं. ज्यावेळेला पुतना मावशी आता चालत चालत
प्रवास करत करत गोकुळामध्ये आले. पुतना मावशी गोकुळात प्रवेश करते. गोकुळात आल्याच्या नंतर त्या ठिकाणी नंद बाबाच्या दारासमोर येते. तुका म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. अतिशय सुंदर प्रकारचं रूप धारण केलेली ती पुतना नावाची मावशी, अतिशय सुंदर प्रकारचं मेकअप केलेली पुतना मावशी नंद राजाच्या दारात आलेले, स्वरूप सुंदर धारण केलेलं आहे. द्वारपालाने अडवलं, थांबा, कुठे निघालात? त्यावेळेला सांगितलं, अरे तुम्ही मला अडवता? तुम्हाला माहित नाही मी कोण आहे? अरे तुम्हाला माहित नसतं तर तुम्ही मला अजिबात अडवलं नसतं. कोण आहे तुम्ही? मी तुमच्या यशोदा राणीची बहीण आहे. यशोदा राणीची बहीण आहे. तुमच्या यशोदेला जर कळालं ना मला तुम्ही अडवलं तर तुम्हाला नोकरी काढून टाकीन यशोदा माया आमची. मग त्या ठिकाणी सांगितलं, ठीक आहे यशोदा माईची बहीण आहे म्हटल्यानंतर, यशोदा मैयाची बहीण आहे म्हटलं, ठीक आहे काय हरकत नाही. अतिशय सुंदर प्रकारचं रूप धारण केलेलं आहे. जा म्हटले आतमध्ये. आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर आवाज दिला. त्या ठिकाणी आवाज दिला, यशोदे कुठं आहेस? बाहेर ये यशोदे, बाहेर ये म्हटल्यानंतर तेवढ्यामध्ये पुतना मावशीचा आवाज ऐकला. कोणाचा आवाज? नवीनच आवाज दिसतोय म्हणून विचार बघायला जावं म्हणून पुतना मावशीला बघण्याकरता यशोदा मैया काम सोडून बाहेर आली. आणि आल्यानंतर तेवढ्यामध्ये यशोदेला बोलायला सुरुवात केली. काय यशोदे, तुला मुलगा झाला आणि सांगितलं नाही मला? मला निरोप दिला नाही तू? आता तू कोण आहेस, कुठलीस, काही माहित नाही, काही नाही, कसा निरोप द्यायचा तुला? कोण आहे तू? मी कोण आहे? तू ओळखील नाही मला? मला ओळखील नाही यशोदे? नाही ना, कोण आहे सांग ना. अगं मी तुझी बहीण. बहीण? मला तर बहीण नाही. नाही नाही ग, मी चुलत बहीण आहे. ती म्हटली, मग माझ्या वडिलाला भाऊ नाही. काय म्हटली? माझ्या वडिलाला भाऊ नाही, मग चुलत बहीण कशी? नाही नाही, मी माऊस बहीण आहे. माझ्या आईला बहीण नाही. मला मावशीच नाही तर माऊस बहीण कशी काय? मावस बहीण नाही. नाही नाही, मी तुझी लांबून बहीण आहे. तू थांब, बाकीचं बडबड करशील का मला घरात बोलशील? मग तेवढ्यामध्ये ठीक आहे काय हरकत नाही बस म्हटले. आणि कळालं मला मुलगा झालाय तुला म्हणून. आणि तुझा मुलगा कुठे आहे? अतिशय सुंदर प्रकारचा मुलगा असेल तुझा, दाखव ना, कुठे आहे तुझा मुलगा? तेवढ्यामध्ये या ठिकाणी यशोदा मैया म्हणते, आता त्याला स्नान घातलंय आणि परमात्म्याला झोपी घातलंय. त्या देवाला मुलाला झोपी घातलंय माझ्या. झोपलाय तो. भगवंताने विचार केला, भवानीचं गिराईक वापस गेलं, दुकान कसं चालायचं? पहिलं गिराईक आहे ना भवानीचं, पहिलं गिराईक आहे, वापस जाऊ देता येणार नाही. म्हणून भगवंताने रडायला सुरुवात केली. रडतायत भगवान कृष्ण परमात्मा, रडतात, रडत आहेत. आणि मग तेवढ्यामध्ये रडत असताना यशोदा मैया म्हणते, अरे याला आताच रडायचं होतं का? अरे कोणाला दाखवायचं नव्हतं माझ्या मुलाला, कारण दाखवल्यानंतर दृष्ट झाली ना, मग ती दृष्ट मात्र मग काढता यायची नाही ना. दृष्ट होती ना मौलाला, आहे का नाही? दृष्ट झाल्यानंतर ती दृष्ट काढताना, मग ते दृष्ट काढताना त्या ठिकाणी फजिती होते जास्त, म्हणून ते रडू लागलं. आणि तेवढ्यामध्ये यशोदा मैया म्हणते, माझं बाळ रडायला लागलेलं आहे. रडते माझे बाळ ताने, समजावी ते राहीना. रडते माझे बाळ ताने, समजावी ताराहीना. रडते माझे बाळ ताने, समजावे नारायणा. रडते माझे बाळ ताने, समजावे नारायण. हो रडते माझे बाळ ताने, समजावी ताराहीना. रडते माझे बाळ ताने, समजावी ताराहीना. रडते माझे बाळ ताने, समजावे नारायणा. रडते माझे बाळ ताने,
ते नाना परी समजावी मागलं ते ठाया रे ते थापटोनी निजविते हलविते पाळणा रडायला लागलं बाळ. रडते माझे समजावी रडू लागला कृष्ण परमात्मा. रडते माझे समजावी नारायणा रडते माझे वार्ता समजावे नारायणा रडते माझे वार्ता समजावे नारायणा कृष्ण परमात्मा रडायला लागतात. अनेक प्रकारचं यशोदा मैया समजून घालते, उचलून घेते तरी रडायचं थांबत नाही. परमात्म्याला त्या ठिकाणी उचलून घेते, त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, तरी सुद्धा तो शांत बसत नाही, रडत आहे परमात्मा. यशोदा थकते. हो नाना परी करीतो छंद रडत हा स्फुंद स्फुंद परी करिता तसे नेत्रवाटे वाहे बुंद याचा डोळा लागेना रडते माझे वारताने समजावी नारायणा रडते माझे वारताने समजावी नारायणा रडते माझे वार्ता समजावे नारायणा रडते माझे वार्ता समजावे नारायणा कृष्ण रडायला लागला. एकदा कृष्ण रडायला लागला. एकदा रडवा ना. एकदा कृष्ण रडायला लागला, अजून जोरात रडायला लागला. ऐकला रडलेला. यशोदा मैया समजून सांगते, पण कृष्ण काय रडायला थांबायला तयार नाही. कृष्ण अजून रडवतो जोरात. बस 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 झालं बस. हा, अर्थात कृष्ण परमात्मा रडत आहे. आणि रडत असताना आमचे काजळे सर आपल्याला सगळे देतात इथं, बरं का, काही अडचण नाही. या ठिकाणी कृष्ण परमात्मा रडायला त्या ठिकाणी सुरुवात करतो. यशोदा मैया उचलून घेते, पण थांबत नाही. पुतना मावशी म्हणते, यशोदे तुझ्या माग काम आहे, थांब जरा. मी आता आली पाहुणे, आता तू टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको, तू तुझं काम घरातलं कर, मी आई सांभाळते. मी माझ्या पोराला, मी कन्हैयाला सांभाळते. कन्हैयाला सांभाळते म्हटल्याबरोबर त्या कन्हैयाला जवळ घेतलं त्या पुतना मावशीने. पुतना मावशीने भगवंताला पाहिलं, भगवंताला पाहिलं. आणि पाहिल्यानंतर महाराज भगवान कृष्ण परमात्म्याचं स्वरूप असं आहे. पाहिल्या वेद लावी बैसे जीवी जडोनी. त्या परमात्म्याला पाहिलं ना तर माणसाचं मन तिथं हलत नाही, इतकं परमात्म्याचं स्वरूप सुंदर आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. इकडे बघा आता गोड कथा चालू आहे. पुतना मावशी भगवंताला विष पाजण्याकरता आलेली आहे, पण विष पाजायचं विसरून गेली. आणि परमात्म्याला पाहिल्यानंतर माणूस सगळं विसरतो बरं का. परमात्म्याला पाहिल्यानंतर सगळं संसारात विसरतो महाराज. आणि जोपर्यंत माणसाला खरं सुख भेटत नाही ना, तोपर्यंत माणूस खोट्या सुखाच्या आशेवरती जगत असतो. म्हणून परमात्म्याला पाहिल्यानंतर मन हालायला तयार नाही. बसा खाली, बसा. आता मावशी खाली बसा, सर्वांनी बसा खाली. मध्ये सर्वांनी मधल्या सुट्टीमध्ये येऊन पूजा केलं तरी चालेल. मध्ये तुम्ही कथेमध्ये विक्षेप होईल असं करू नका, सर्वांना विनंती.
गोपाल कृष्ण भगवान की जय. अर्थात पुतना मावशी त्या ठिकाणी भगवंताला पाहते, पाहिल्याबरोबर वेड लागतं त्या भगवंताचं रूप पाहिल्यानंतर कोणालाही त्या ठिकाणी मोहिनी पडते. असं भगवंताचं रूप आहे. सुंदर ते ध्यान विटेवरी आहे का नाही. पाहिल्या वेद लावी पैसे जीव जडून अतिशय सुंदर प्रकारचं रूप त्या भगवंताचं पाहिलं. पुतना मावशी विष पाजायचं विसरले, पाहतच राहिले. पुन्हा पटकन लक्षात आलं, अरे आपलं काम बाजूला राहील, पटकन याला मारलं पाहिजे, पटकन निघून गेलं पाहिजे. पुतना मावशीने भगवंताला विष पाजायला सुरुवात करणार. भगवंताला पुतना मावशी विष पाजायला सुरुवात करणार. तेवढ्यात त्या ठिकाणी काय झालं, तेवढ्यात एक परिणाम असा झाला की तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी भगवंताने डोळे झाकले. भगवंताने डोळे झाकले. डोळे का झाकले त्याचे अनेक कारण आहेत. भागवतामध्ये अनेक कारण आलेले आहेत. अनेक कारण भागवतामध्ये आले. 21 कारण भागवतामध्ये आलेले आहेत की भगवान कृष्ण परमात्म्याला विष पाजत असताना भगवंताने डोळे का झाकले. पुतना मावशी ज्यावेळेला भगवंताला विष पाजते त्यावेळेला भगवंताने डोळे का झाकले त्याचे अनेक कारण आहेत. त्याच्यापैकी 4-5 कारण मी तुम्हाला सांगतो. फक्त तुम्ही लक्ष दिलं तर कळन, नाही लक्ष दिलं तर लक्षात येणार नाही. पहिलं कारण सांगतो बघा. भगवंताने का डोळे झाकले. ज्यावेळेला पुतना मावशी भगवंताला मारण्याकरता आली त्यावेळेला भगवंताने डोळे का झाकले त्याचं पहिलं कारण ऐका. भगवान परमात्मा विचार करतात. भगवान परमात्मा मनातली मनात म्हणतात, अरे मी गोकुळात आलो दही दूध तूप लोणी खाण्याकरता. मी गोकुळात अवतार कशा करता घेतला, दही दूध तूप लोणी खाण्याकरता. पण इथं आल्या आल्या मला दही दूध तर बाजूलाच राहिलं. पण पहिल्यांदा काय मिळायला लागलंय, विष मिळायला लागलंय. पहिल्यांदा विष मिळायला लागलंय आणि विष प्यायची सवय तर मला नाही. मग मी काय केलं पाहिजे. भगवान कृष्ण परमात्म्याने डोळे झाकले आणि डोळे झाकून ध्यान केलं. कुणाचं, ज्यांना विष प्यायची सवय त्यांचं. विष प्यायची सवय कुणाला आहे, भगवान शंकराला. समुद्रातलं निघालेलं हलहल विष भगवान शंकराने प्राशन केलं ना, म्हणून भगवान शंकराला डोळे झाकून कृष्ण परमात्म्याने आठवलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. टाळी वाजवा सर्वांनी. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. सर्वांनी म्हणायचं भजन. ओम नमः शिवाय, बोला सर्वजण. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. वाह. जय हो. क्या बात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सर्वांनी म्हणायचे भजन. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं शिवाय. ओम नमः हृदयारविन्दे भगवद्भवाय शरणं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सर्वांनी भजन म्हणायचे. ओम नमः शिवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हर हर महादेव. भगवान शंकराचं ध्यान त्या ठिकाणी करण्याकरता भगवंताने डोळे झाकले. कारण या डोळे झाकत आहे. डोळे झाकून त्या भगवान कृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी शंकराचं ध्यान केलं. शंकराला विनंती केली, हे भोलेनाथ
तुम्ही माझ्या कंठात येऊन बसा आणि कंठात येऊन तुम्ही काय करा, विष प्या. विष प्यायची सवय मला नाही. भगवान शंकराचं ध्यान करण्याकरता परमात्म्याने डोळे झाकले. हे कारण, दुसरं कारण असं आहे, भगवान परमात्म्याने डोळे का झाकले त्याचं दुसरं कारण सांगताना या ठिकाणी सांगितलं जातं की भगवान कृष्ण परमात्म्याच्या एका डोळ्यामध्ये चंद्राचा निवास आहे, एका डोळ्यामध्ये सूर्याचा निवास आहे. चंद्र आणि सूर्य म्हणतात, अरे ही पापीने पुतना मावशी आमच्या भगवंताला मारण्याकरता आली आहे, तिला अजिबात आम्हाला बघायचं नाही, म्हणून त्या परमात्म्याने डोळे झाकले. हे दुसरं कारण आहे. तिसरं कारण सांगताना सांगितलं, अरे ही पुतना मावशी मला मारण्याकरता आलेली आहे, पण मला मारण्याच्या निमित्ताने या पुतना मावशीने अनेक बालक मारलेली आहेत, अनेक बालक, लहान लहान मुलं मारलेली आहेत. त्या बालकाला कोणती अवस्था प्राप्त झाली असेल, त्या बालकाला कोणती गती प्राप्त झाली असेल, हे बघावं याच्याकरता परमात्म्याने डोळे झाकले. आणखी एक कारण सांगतो, ऐका. भगवान परमात्मा विचार करतात, अरे ही पुतना मावशी मला मारण्याकरता आली आहे, पण जे काम आई करते ना तेच काम पुतना मावशी करते ना, म्हणून या ठिकाणी जो मोक्ष यशोदा मातेला नंतर द्यायचा आहे तो मोक्ष अगोदर पुतना मावशीला द्यायचा आहे. यशोदा मातेला मोक्ष द्यायचा आहे तो आधी पुतना मावशीला द्यायचा आहे ना, म्हणून तिथं जागा शिल्लक आहे का नाही वैकुंठामध्ये हे बघावं याच्याकरता परमात्म्याने डोळे झाकले. असे अनंत कारण भागवतामध्ये डोळे झाकण्याचे परमात्म्याचे सांगितले. परमात्म्याने डोळे झाकले, डोळे झाकून त्या ठिकाणी चिंतन करतात, डोळे झाकून त्या ठिकाणी भगवान परमात्मा विष प्राशन करतात. विष प्राशन केल्यानंतर त्या ठिकाणी पुतना मावशी मनातल्या मनात म्हणते, पटकन आता डोळे झाकीन, मूर्छित पडन, टाकून देईन, जाईन निघून. पण ते काय थांबायला तयार नाही. ते काय मूर्छित जायला सामान्य बालक थोडाच आहे. कर्तुम अकर्तुम कन्यात अन्यथा कर्तुम शक्ती ज्या परमात्म्याकडे आहे, असा शक्ती प्रधान परमात्मा ज्या वेळेला त्या ठिकाणी विष प्राशन करतो त्यावेळेला त्या ठिकाणी आता पुतना मावशी व्याकुळ होऊ लागली. पुतना मावशीचे पंच प्राण ओढले जाऊ लागले, वेदना होऊ लागली. पुतना मावशी ओरडू लागली, अरे सोड, अरे सोड कृष्णा. पुतना मावशी ओरडू लागली, कृष्णा सोड, कृष्णा सोड. अरे मी तुझी मावशी सोड. भगवान म्हणले, मावशी असली काय आणि कुणी असलं काय, काय मी अजिबात त्या ठिकाणी कुणाला सोडत नाही. एकतर कुणाला मी पकडत नाही आणि एकदा पकडल्यावर कुणाला सोडित नाही. राक्षस कोणत्याही स्वरूपामध्ये येऊ द्या, पण मरताना मूळ स्वरूपात येऊ मरत असतो. म्हणून त्या पुतळा मावशी त्या ठिकाणी धावत धावत अंगणात आली. अंगणात आल्यानंतर विराट असं रूप धारण झालं, राक्षसी स्वरूप त्या ठिकाणी प्रगट झालं. अतिशय त्या ठिकाणी विराट रूप, अक्राळ विक्राळ चेहरा. ओरडू लागली पुतना मावशी आणि पुतना मावशी ओरडत असताना धाडकन तिचं शरीर, एवढा मोठा आवाज झाला गोकुळामध्ये बरं का. आणि आवाज झाल्याबरोबर सगळे त्या ठिकाणी धावत आले, सगळे गोपाळ पडत आले, गवळणी पडत आल्या. काय झालं काय झालं बघावं तर त्या ठिकाणी त्या शरीरावरती त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा खेळताना दिसतात. उचलून घेतलं जातंय भगवान कृष्ण परमात्म्याला आणि उचलून घेतल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताला उचलून घेऊन त्या ठिकाणी बाजूला घेतलं जातं. त्या कृष्ण परमात्म्याचे कान फुकले जातात. कान फुकतात ना, लहान मुलगा भिल्यानंतर कान फुकतात. रडायला लागला कृष्ण परमात्मा. पुतना मावशीचं शरीर उचललं, त्या ठिकाणी यमुनेच्या तीरावरती मांडलेलं आहे. तीरावरती मांडल्यानंतर त्या चितेला अग्नी दिला. अग्नी दिल्यानंतर त्या शरीराचा सुगंध येऊ लागला. सुगंध येऊ लागल्यानंतर तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी सुगंध येत असताना तो सुगंध कंसापर्यंत जाऊन पोहोचला. कंसाने विचारला, अरे कशाचा सुगंध येतोय? अरे म्हटले आपली पुतना मावशी गेली ना. म्हटले पुतना मावशी गेली. मावशी काय पाहिजे बस. गोपाल कृष्ण भगवान की जय. या ठिकाणी म्हटले अरे पुतना मावशी गेली. गेली म्हटले कुठे गेली? अरे म्हटले गेली ना ती गोकुळाला गेली. म्हटले इकडे तिकडे गेली. म्हटले नाही तशी नाही गेली. म्हटले आता कायमचीच गेली, अवघी चिंता वारली. आता पुतना मावशी गेली म्हटले. आता सुकाचार्य विचारतात, सुकाचार्याला प्रश्न विचारला परीक्षिती राजाने, महाराज ज्या पुतना मावशीने भगवंताला मारण्याचा प्रयत्न केला, जी पुतना मावशी पापिनी आहे, या अशा भगवंताला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुतना मावशीच्या शरीराचा दुर्गंध यायला पाहिजे होता. दुर्गंध यायला पाहिजे होता का नाही? तुमच्या सर्वांचं काय म्हणणं आहे? तुमच्या सर्वांचं म्हणणं आहे दुर्गंध यायला पाहिजे होता. भगवंताला मारायला आली, ती देवाला मारायला आली आहे.
तिच्या शरीराचा सुगंध यायला पाहिजे का? परीक्षित राजाने प्रश्न विचारला. तिच्या शरीराचा दुर्गंध यायला पाहिजे होता, सुगंध का आला असं विचारल्याबरोबर परीक्षित राजाला उत्तर दिलं शुकाचार्य महाराजांनी. परीक्षिता ऐक राजा, ज्या सुनाम जपत एक बारा, ज्या परमात्म्याचं नाव एकदा मुखाला आलं तर माणसाचं सगळं पाप जुळून जात. है का नाही? देवाचं नाव एकदा मुखाला आलं तर आपलं सगळं पाप जळून जातं. हरी उच्चाराने अनंत पापराशी जातील लयाशी 2-4 दिवसात, नाही क्षण मात्रे, अतिशय काहीच वेळ न लावता. है का नाही? देवाचं एक नाव किती पाप असू द्या आपल्याकडे. एखादा म्हटला माझ्याकडलंही पाप आहे, किती पाप असू द्या, पापाच्या पर्वताच्या पर्वत आपल्याकडे असू द्या, फक्त देवाचं एकदा नाव मुखाला येऊ द्या, आपलं सगळं पाप जाळून टाकण्याचं काम ते एक देवाचं नाव. घेता नाम विठोबाचे हो, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे हो, पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे हो, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे हो ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, वेद सिनला झाली सीमा, देवाच्या नावाचा महिमा. वेद सिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे हो, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. देवाचं नाव मुखाला आलं एकदा, आपल्या मुखाला देवाचं नाव आलं की त्या ठिकाणी पापाचे पर्वताच्या पर्वत जळून भस्म होतात. बरं का? किती पाप असू द्या आपल्याकडे, किती जरी पाप असलं तरी ते पाप घालवण्याचं काम देवाच्या नावामध्ये आहे. बरं का? देवाच्या नावामध्ये एकदा देवाचं नाव मुखाला आलं की पाप कितीही असू द्या ते जाळून टाकण्याचं काम ते देवाचं एक नाम करतं. काही काही माणसं म्हणतील महाराज तुमच्या गोळ्या वगैरे संपल्या का काय? अहो एवढंच देवाचं नाव एवढं पापाचे पर्वत कसं जाळील हो? देवाचं नाव एवढूच आणि पापाचे पर्वत कसे जाळील? आम्हाला पटत नाही महाराज, पटत नाही ना. उदाहरण सांगतो, उदाहरण ऐका. देवाचं नाव छोटस आहे पण पापाचे पर्वत जाळत. याच्याकरता एक उदाहरण सांगतो. आपल्याकडं गवताची पिंडी आहे, गवताची पिंडी. आता शेतकरी वर्ग आपल्या खेड्यापाड्यातले काही माणसं आहेत त्यांच्या लक्षात येईल. गवताची पिंडी असते, गवताची पिंडी. ती गवताची पिंडी आपल्याला पेटवायची आहे. गवताची एक पिंडी पेटवायची. गवताची एक पिंडी पेटवण्याकरता किती काड्या लागतील हो? किती काड्या लागतील? एक काडीने एक गवताची पिंडी जळून जाईल. आहे का नाही? बरोबर आहे का नाही? एक काडी वडीन त्या गवताच्या पिंडीला लावले की गवताची पिंडी जळून जाईल. आता अशा 1000 गवताच्या पेंड्याची एक गंज आहे. गंज म्हणतात का तुमच्याकडं? गंज म्हणा, वळे म्हणा, काय असेल ते असेल. 1000 गवताच्या पेंड्याची एक गंज आहे आणि ती 1000 गवताच्या पेंड्याची गंज पेटवायची. किती काड्या लागतील हो? एका पेंडीला एक काडी, मग 1000 पेंड्याच्या गंजीला 1000 काड्या. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? नाही, किती नाही महाराज, 1,00,000 गवताच्या पेंड्या असू द्या तरी सुद्धा एका काडीत सगळ्या गवताच्या पेंड्या जळून भस्म होतात. किती गवताच्या पेंड्या असल्या, पेंड्याची गंज असू द्या, ती सगळीच्या सगळी गंज जाळण्याकरता एक काडी भरपूर होते ना, तसं एक देवाचं नाव कितीही पाप असू द्या तेवढं जाळण्याचं काम करत. किती पाप असू द्या आपल्याकडे, ते पाप जाळण्याचं काम परमात्म्याचं एक नाम करतं. म्हणून आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, आपण देवाचं नाव घेतलं पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर आपण काय केलं पाहिजे? देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. करत जा देवाचं नामचिंतन.
संध्याकाळी झोपताना एकदा करत जा आणि सकाळी उठल्या उठल्या एकदा करत जा बरं का. सगळ्यांना विनंती माझी. संध्याकाळी झोपताना देवाचं नामस्मरण का करायचं? त्याचं कारण संध्याकाळी देवाला म्हणायचं, देवा हे तुझं नामचिंतन करून मी आता झोपायला लागलोय, सकाळी उठवायचं का नाही उठवायचं तुझ्या हातात आहे. म्हणून संध्याकाळी झोपताना घ्या. आणि सकाळी उठल्या उठल्या देवाचं नाव का घ्यायचं? त्याचं कारण सांगायचं, देवा संध्याकाळी तुझं नाव घेऊन झोपलो, पण सकाळी मला तो सुखरूप उठवलं, तुझे उपकार आहेत माझ्यावर. नाहीतर मला तसं झोपिलं असतं तर मला लोकांनी घरातून बाहेर काढलं असतं. म्हणून सकाळी उठल्या उठल्या काय केलं पाहिजे? देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या देवाचं नाव घेतलं पाहिजे. पण सकाळी उठल्या उठल्या देवाचं नाव घेतात का? सकाळी उठल्या उठल्या देवाचं नाव घेत नाहीत. सकाळी नको नको ते आहे का नाही? हो, सकाळी उठल्या उठल्या लगेच चहा झाला का? आहे का नाही? काय काय म्हणतात, गायछाप कुठे रे? गायछाप वाल्याला लालच द्या राहतात. सकाळी उठलं कीच म्हणतात गायछाप कुठे? माझे गायछाप सापडे. अर्थात या ठिकाणी माणसाला सकाळी उठल्यानंतर देवाचं नामचिंतन झालं पाहिजे ना. सकाळी उठल्याबरोबर मुखामध्ये देवाचं नाव असलं पाहिजे. देवाचं नाव एकदा मुखाला आलं तर आपल्या जीवनात कितीही पाप असू द्या, ते सगळं पाप जाळण्याचं काम देवाचं नामचिंतन करतं. तसं या ठिकाणी पुतना मावशी, ज्या देवाचं नाव घेतल्यानंतर जर पाप जळून जात असेल तर त्या परमात्म्याला ज्या पुतना मावशीने मांडीवरती घेतलं, त्या परमात्म्याला निहाळलं, त्या परमात्म्याला पाहिलं, पाहताच कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. भगवंताचं मुख पाहिलं ना, कोटी ब्रह्महत्येचं पातक जळून भस्म होतं. कोटी ब्रह्महत्येचं पातक, जर ब्रह्महत्येचं पातक घालवण्याची ताकद देवाचं मुख पाहण्यामध्ये असेल तर त्या परमात्म्याचं मुख ज्या पुतना मावशीने पाहिलं, ज्या पुतना मावशीने भगवंताचं मुख पाहिलं, त्या पुतना मावशीकडे पाप शिल्लक राहिला असेल का? बोला, पाप शिल्लक राहिला असेल का? गोपाल कृष्ण भगवान की जय. इकडे लक्ष द्या, बोलू नका, लक्ष द्या. पुतना मावशीचं पाप सगळं जळून भस्म झालं, पवित्र झाली ती पुतना मावशी. आणि पुतना मावशी पवित्र झाल्यामुळं त्या ठिकाणी आता सुंदर प्रकारचं चरित्र सांगतात की पुतना मावशीचा उद्धार भगवान कृष्ण परमात्म्याने केला. कृष्ण परमात्म्याने पुतना मावशीचा उद्धार केला. पुन्हा नंतर त्या ठिकाणी गोकुळामध्ये अतिशय आनंदाने वातावरण असताना आता भगवान कृष्ण परमात्मा बघता बघता 6 महिन्याचे झाले. किती महिन्याचे? 6 महिन्याचे. 6 महिन्याचे भगवान परमात्मा झाल्याबरोबर 6 महिन्याच्या भगवान कृष्ण परमात्म्याला आता त्या ठिकाणी 6 महिन्याचा ज्यावेळेला मुलगा होतो ना, त्यावेळेला त्या मुलाचं नामकरण आपलं त्याला काय केलं जातं? अन्नप्राशन संस्कार योग केला जातो. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 16 प्रकारचे संस्कार आहेत. जन्माला गर्भधारण संस्कारापासून ते अंत्येष्टी संस्कारापर्यंत 16 प्रकारचे संस्कार आहेत. आपल्याला फक्त 3च माहिती आहेत. बरोबर आहे का? 16 प्रकारचे संस्कार आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये. 16 प्रकारचे आपल्याला 3च माहिती आहेत. कोणते कोणते? पहिला जन्माचा, मधला लग्नाचा आणि शेवटी वाट लावण्याचा. राम नाम सत्य है का नाही? अर्थात 3च संस्कार माहिती, 4था संस्कार आपल्याला माहित नाही. पण 6 महिन्याचा मुलगा होतो ना, त्यावेळेला त्याचा अन्नप्राशन संस्कार होतो. याला कशाला म्हणतात? याला काय म्हणतात? बालकाच्या मुखामध्ये 6 महिन्याचं बाळ झाल्यानंतर अन्न दिल्या जातं. ज्यावेळेला बाळ 6 महिन्याचं होतं त्यावेळेला बाळाच्या मुखामध्ये अन्न दिला जातं. अन्नप्राशन संस्कार योग यशोदा मैयाने त्या ठिकाणी थाटामाटाने करायचा ठरवला. वृंदावनामध्ये बैलगाड्या सजवलेल्या आहेत, अतिशय आनंदामध्ये सगळे आहेत, नाचतात गातात. तेवढ्यात कंसाने शक्टासूर नावाच्या दैत्याला पाठवलं. एका बैलगाडीमध्ये तो शक्टासूर नावाचा दैत्य बसत आहे. तो शक्टासूर नावाचा दैत्य त्या ठिकाणी मारण्याकरता भगवंताला येत आहे. भगवंताला मारण्याकरता आल्याबरोबर त्या ठिकाणी शक्टासूर नावाचं दैत्य मारण्याकरता आलेला आहे. भगवंताने त्या बैलगाडीमध्ये बसलेल्या शक्टासूराला बघितलं. शक्तासुराला बघितल्याबरोबर त्या शक्तासुराचा उद्धार करायचा आहे म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने त्या शक्तासुराच्या गाडीत आलाय. त्या बैलगाडीला लात मारली जाते. लात मारल्याबरोबर ती बैलगाडी आकाशात उडली जाते. आकाशात उडून धाडकन खाली पडते आणि त्या शक्तासुराचा उद्धार होतो. शक्तासुराचा उद्धार झाल्याबरोबर त्या ठिकाणी सगळे पाहतात, अरे बैलगाडी इतक्या उंच कशी गेली हे पाहावं म्हणून तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी उंच बैलगाडी कशी गेली त्याचं उत्तर या ठिकाणी सांगितलं. काही काय म्हणतात, अरे त्या कृष्ण परमात्म्याने या ठिकाणी लात मारल्यामुळं, लहान मुलं खोटं बोलत नसतात ना, ते लहान मुलं त्या ठिकाणी म्हणतायत कृष्ण परमात्म्याने लात मारली ना, कन्हैयाने लात मारली ना, म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी ही बैलगाडी उंच गेली. यशोदा मैया म्हणते, अरे असं कुठं असतंय का?
अरे एवढंसं माझं पोरगं नाही 6 महिन्याचं आणि त्यांनी लात मारली आणि मुलगा या बैलगाडीत त्या उंच गेली, शक्य नाही. कारण मायेचा पडदा आहे. आणि मग भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी अनेक संकट येतात ना भगवंतावरती अनेक संकट येतात. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी संकट येतात म्हणून तेवढ्यामध्ये आता भगवान कृष्ण परमात्म्याची दृष्ट काढली पाहिजे. भगवान कृष्ण परमात्म्याची दृष्ट काढली पाहिजे. दृष्ट काढायची. दृष्ट होत असते ना बाळाला. कृष्ण परमात्मा रडतायत. अनेक संकट माझ्या मुलावरती येत आहेत. कोणाची नजर लागली माझ्या मुलाला काय माहिती, आल्या गेल्याची म्हणतात ना, कोणाची नजर लागली काय माहिती. आणि मग दृष्ट झाली. रडायला लागलं ते कृष्ण परमात्मा, रडू लागले. रडत असताना दृष्ट काढण्यात करता त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे. दृष्ट काढायची. माझ्या कृष्णाला दृष्ट झाली, ताप आली असं त्या ठिकाणी यशोदा मैया म्हणते. राग येतो त्यावेळेला त्या पुत्रा मावशीचा, त्या शक्टासुराचा. अरे काय माझ्या बालकावरती संकट आलेले आहेत, एवढे संकट माझ्या बालकावरती आलेले आहेत म्हणून दृष्ट काढायची. दृष्ट काढायची प्रकार आपल्याकडे वेगळा आहे आणि ग्रंथामध्ये सांगितला तो प्रकार वेगळा आहे. ग्रंथामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याची कन्हैयाची कशी दृष्ट काढली याचं वर्णन या ठिकाणी सांगितलं जातं. भगवान कृष्ण परमात्म्याला उचललं सगळ्या गवळणीने गोशाळेमध्ये नेलं आणि गोशाळेमध्ये गेल्यानंतर गोशाळेमध्ये नेऊन गोमूत्रेने स्नापयित्वा पुनर्गोरज सार्भकम, गोमूत्राने स्नान घातल्या जातं. पुन्हा त्या ठिकाणी सुंदर प्रकारचं वर्णन केलं. गायीच्या पायाखालची माती घेतली जाते, भगवंताच्या अंगावरून ओवाळली जाते. आमच्या कृष्णाला, आमच्या कन्हैयाला या ठिकाणी परमात्म्याला दृष्ट लागू नये, दृष्ट काढली जाते. गायीची शिपटी त्या भगवंताच्या अंगावरून ओवाळली जाते आणि अशी दृष्ट काढली जाते. दृष्ट काढण्याचा प्रकार सुद्धा या ठिकाणी चालू आहे. आता भगवंताचा नामकरण विधी करायचा आहे. नामकरण विधी करत असताना भगवान कृष्ण परमात्म्याचा नामकरण विधी करण्याकरता गर्गाचार्य नावाचे ऋषी आलेले आहेत. नंद बाबा त्या ठिकाणी गर्गाचार्याच्या मुखातून नामकरण विधी करण्याचा विचार करतात. यशोदा मैया म्हणते आपला मुलगा काय चोरीचा नाहीये, आपण या ठिकाणी असा गपचिप नामकरण विधी करायचा नाही, अगोदर अन्नदान करायचं आणि मग नामकरण विधी करायचा. पण यशोदा मैयाला समजून सांगतात भगवान कृष्ण परमात्म्याच्या नामकरणाच्या विधीबद्दल वसुदेव त्या नंद बाबा म्हणतात हे बघ यशोदे, आपण कुठलाही उत्सव मोठा करतो आपल्या बाळावरती संकट येतं. आपण मोठा उत्सव केला की आपल्यावरती संकट येतं आपल्या बाळावरती असं संकट पुन्हा येऊ नये याच्याकरता मोठा उत्सव आपण करायचा नाही. अरे जन्म उत्सव मोठा उत्सव केला, परिणाम 7व्या दिवशी पुतना मावशी मारण्याकरता आली. अन्नप्राशन संस्कार योग मोठा उत्सव केला, लगेच त्या ठिकाणी शक्टासूर मारण्याकरता आला. आता या ठिकाणी मोठा उत्सव केला तर या ठिकाणी नामकरण विधीची कथा आपण पुढे ऐकणार आहोत. 2 मिनिटं या ठिकाणी सत्कार करायचे, ते सत्काराचं कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. श्री गजानन महाराजांच्या रौप्य महोत्सवानिमित्त मंदिरामध्ये अखंड 24 वर्षापासून बेसन भाकरीचा प्रसाद सेवा चालू आहे बरं का. 24 वर्ष म्हणजे 24 वर्षापासून बेसन